चालते तुम्ही मला किती जरी मारलं ना तर मी शेतकऱ्याच्याच मुलासोबत लग्न करणार आहे. तुझ्या डोक्यात काय किडे पडले तर काय तीच तुम्ही मला किती जरी मारलं ना तर मी शेतकऱ्याच्याच मुलासोबत लग्न करणार आहे. तुझ्या डोक्यात काय किडे पडले तर काय तीच काय कळलं नाही मला तर. किड नाही तात्या, मी खरोखर सांगते तुम्हाला. अगं काय आहे शेतकऱ्यापाशी? अगं आम्ही शेतकरीच होतो की. तुम्ही शेतकरी होता तर तुम्ही खाल्ली ना अर्धी सुखाची. अगं खाल्ली पण त्यासाठी किती घाम गाळा लागतोय तुला माहित आहे का? अहो मी घाम गाळायला तयार आहे, पण मला नोकरदार चाकरदार असलं काही सुद्धा नको. अगं तुझं समज खरं आहे, घाम गाळा तयार आहे, आम्ही बी घाम गाळाय. अगं पण त्या पिकवलेल्या मालाला भाव कुठे मिळतोय? अहो त्या नोकरदाराची बायको होऊन नोकरांसारखं राहण्यापेक्षा ना शेतकऱ्याची बायको होऊन मालकीन राहणं कधी पण चांगलं. हा हा अगं मालकीन होणारी. अगं तू होचल मालकीन, पण तुझ्या येणाऱ्या पिढीचं काय? अहो त्यांचं ते मस्त की त्यांना फ्युचर पडलेलं आहे त्यांचं. तुम्ही कशाला विचार करताय? आता पुरता माझा विचार करा. हा बघ मी काय ऐकणार नाही. मी तुझं लग्न सरकारी नोकरदार पोरावरच लावून देणार. तात्या मी पण तुम्हाला आयुष्यात काहीच मागितलं नाही, एवढी लहानाची मोठी केली तुम्ही पण. मी तुम्हाला एकच सांगते, मी लग्न केलं तर शेतकऱ्याच्याच पोरासोबत करणार. अगं आम्ही शेतकरीच आहे. अगं शेतकऱ्याचे किती हाल आहे ते आणि कसं कसं तुला शिकवले आमच्या जीवाला माहित आहे. तुझं मी काय सुद्धा ऐकणार नाही. मी तुला सरकारी नोकरदारच बघून देणार. तात्या नका असं करू, अहो ऐका माझं. बघ तुला काय करायचंय ती कर, पण मी तुझं लगीन सरकारी नोकरदाराबरोबरच करणार. तात्या तुम्हाला जर माझं मेलेलं तोंड बघायचं नसलं ना तर तुम्ही शेतकऱ्याच्या पोरासोबत माझं लग्न लावून द्याचाल. नाही लावून देणार. काय करणार आहे तू? बर तुम्ही बघा, जा तुम्ही. तुला नीट सांगतोय, नीट राहायचं आणि गप गोस घरात. हा बसते, जा. याला सोन्यासारखं सूर्यफूल आलंय. नाही म्हणलं तर आता 2-4 लाखाचं सूर्यफूल जाईन. तरी बी राव कोणी पोरगी देणार मला. यायला लोक स्वतःच्या मामाला म्हणलं दे पोरगी. मामा म्हणतोय काय तुझ्याकडं दारी धरतोय वावरात. लागा सोन्यासारख्या वावरात माझ्या एकदा येऊन बघा तुम्ही, मग तुम्हाला कळन काय टेज आहे ती. हा आणि एक देण्यात घ्या म्हणा पोरगी न देणाऱ्यांनो. संध्याकाळी खायला भाकर तुकडा शेतकऱ्याच्या वावरात पिकलेल्या कष्टाच्या घामाच्या ज्वारी बाजरी गावातनच मिळतो. ते तुम्हाला हाफिसमध्ये एशीची हवा खाऊन मिळत नाही. यायला देणच की कोणी नाही कोणी पोरगी मला. वर तर बघतो जरा. ना माझं सरकारी नोकरासोबत जर लग्न लावून दिलं का नाही त्या भर मांडवातनच पळून जात असते. बघू देस मग कोण आणावचं आणि कोण काय करतय ते. लय झालेला का ह्यांना सांगते मी, मला नाही लग्न करायचं सरकारी नोकरासोबत, मला शेतकऱ्यासोबत लग्न करायचंय. का असे करतात काय माहिती. स्वतः शेतकरी आहे ती म्हणून स्वतःला तरी कळलं पाहिजे. काय रे काय लावलं रे तू? कुठं काय लावलंय? तू लग्न करायला काय नकार देते? लग्न करायला माझा हा होकारच आहे की. मी कुठं म्हणले नकार आहे म्हणून. अरे पण मला माझी अट आहे की मी केलं लग्न तर सरकारी नोकरदारासोबत लग्न करणार नाही, शेतकऱ्याच्या पोरासोबत मी लग्न करेन. अरे पण शेतकऱ्यापाशी काय ठेवलंय असं मला सांग ना. तिकडे लगा सरकारी नोकरदार बघितलाय, त्याचा घरी बंगला आहे, 50-60 हजार रुपये पगार आहे, आणि तू तसल्या लगा स्थळ करते शेतकऱ्यांवर करायचं म्हणती. म्हणजे तुम्ही असं म्हणताय का पैशाचा माग पैसे लिहायचं म्हणून त्याच्या माग जा म्हणून? अरे पैशाचा विषय नाही, जमीन आहे पण एकच आहे, ती मग पण एकर? गावाकडे तू तिकडे माहित ना शिटीत. अरे मग मी काय सांगते 50-60 हजार रुपये पगार नसू दे, एकरच क्षेत्र असू दे, मी त्याच्यासोबत लग्न करीन, पण शेतकऱ्याचं पोरग पाहिजे मला. आणि उद्याचं भविष्य उद्याचं भविष्य माझ्या मी बघून घेईन. तुमच्या दारात नाही आले म्हणजे बास ना. तायडे तुला अजून सांगतोय बरं का मी, तू अरे. पुढचा विचार कर, आत्ताचा विचार करू नको. उद्या शेतकऱ्याचा दिवस येते नाही येते नाही मला माहित नाही, पण आता जी चाललंय ना ती कर. अरे शेतकऱ्याचं आहे म्हणून तरी कमीत कमी शेतकऱ्याची जाण ठेव. शेतकऱ्याला अरे शेतकरी आहे म्हणून तुला मी सांगतोय, जे आम्ही हलाखीतला दिवस काढतोय ना ते तुझ्या पत्री न येऊ म्हणून तुला आम्ही चांगला सरकारी नोकर जाऊ बघून तुझं लग्न ठरवतोय. अरे आणि तू नाही म्हणती. मी शेतकऱ्याचीच पोरगी, माझ्यात पण धमक आहे तेवढी शेतकऱ्याला जागा ठेवायची. तू नको सांगू मला. आणि त्यांच्यात ना मोलकरणीसारखं हे काम कर, सरकारी नोकरदारात हे काम कर ते काम कर. एखादे बंधन कशी असतात त्यांच्या बंधनात राहायला मी मोकळी नाही. आयला म्हणजे तुला लगीन करायचंच नाही असं म्हणायचं तुला? मी लग्न करते, मी नाही असं म्हणत नाही, पण मी शेतकऱ्याच्या पोराबरोबर करणार. माझं फिक्स झालंय. तू फिक्स कर अगर नाही कर, पण आम्ही जिथं तुझं लग्न जमवलं ना
तिथंच लग्न लावणार आणि तू अरे. कशी तिथं उभी राहत नाही ती पण आम्ही बघतो दोघं. अरे जा भली भली आली माझी लग्न लावणारी. मी अजून एकटी खंबीर आहे शेतकऱ्याची वागीन. होय. मला नाही सांगावं लागत. जा, तुला मानपण आहे ना भावाचा दिला जाईल, पण शेतकऱ्याच्या पोराबर लग्न लावून दिलं ना तर, नाहीतर नाही. नाही नाही एकुलती एक बहीण आहे लाड केला ते आता तू नोकरासोबत जर लग्न केलं, मला एखादी गोष्ट कमी पडली तर तू देशील का रे? त्यांच्या मोठ्या मोठ्या इच्छा अपेक्षा असते, त्या लाख लाख रुपयाचं दागिनं पाहिजे तर देशील का रे तू? देशील काय? नाही ते खरं आहे पण अरे शेतकऱ्याचं कोणी म्हणत नाही मला एक तोळा द्या, 2 तोळा द्या, 10 तोळा द्या. अरे एक मनी जरी घातला ना तरी त्याच्यात शेतकरी समाधानी असतो. या कळलं का? अरे पण हिथं तू मला सांग, शेतकऱ्याच्या पोराबरोबर लग्न केल्यानंतर तुला पाहिजे त्या गोष्टी मिळतील का? मिळतात का? म्हणजे आपण मिळवायच्या असतात. मिळतात का ह्याचा विचार करायचा नसतो. येडा आहे तू. जा, तू नको डोकं खाऊ. चालतंय, तू मी तात्यांना सांगतो तू काय ऐकत नाही म्हणून. जा, तू बी तात्यांचंच लेख. मला माहित आहे काय सांगायचं आणि काय नाही ते. ह्याला काय डोक्याचा बाजार भाजीपाला करून ठेवलाय ह्यांनी. सरकारी नोकरदार सरकारी नोकरदार फॅन हॅन ह्या करून सोडलं. जाऊ दे, ह्यांच्या कुठं नादाला लागता. चल आपलं माझी दारी मोडायची ती. आईला हे तुकडं भरलंय बर का. दार नाही मोडत, मग बंदच करते मोटर. काय ह्यांच्या रानात कोण दिसतंय का? म्हणते हा? अरे इकडे ये. का ग पूनम? अरे ये इकडे, लय दिवसात दिसला का तू? अरे ही काय ट्रिप चालू केली होती, त्यात सूर्यफूल कसं आलंय आपलं. हे एक नंबर आलेला का. मी रोज म्हणते ह्याला अजून कोण कसं काय दिसना, कोण कसं काय दिसना ह्या रानात. नाही नाही धनक्याचं आणलंय तसंच. होय का, एक नंबर बर का. तू जमीन मात्र एक नंबर करतोय. अरे आपला नादच करा नाही, पंचकृषीत आपलं म्हणजे राव येडे आहे का काय, तर नाव ग म्हणावे. कृषी प्रदर्शनात आपल्या सूर्यफुलाचा नंबर आलाय. अरे पण मला ना तुझा लय अभिमान वाटतो बघ. तू असे का नाही जमीन फुलावतो, सूर्यफुलाचं फुल पण माझ्याकडे बघून हसत या. हा काय? बर, पण आमच्या घरचे काय करते ते माहितीये का? हा अरे आमच्या घरचे काय करतात माहितीये का? हा रानातच येत नाही ती बघ. हा त्याच्यामुळे मग मला लय उग कस तरी वाटत. आहे ना. बरं ऊस कस काय आला आमचा बघ. जोरात आला पण सूर्यफूल नाद बरे. सूर्यफूल एक नंबर आहे बघ. हा. तुला काढाय बिडाय मला मी मदत करते बर का. चालतंय चालतंय. बर लेसला का ह्याला नाद दिसतंय जमी. होय रे. हा तुला एक विचारू का? विचार की. तू रागवू नको बर का. नाही ना अजिबात नाही. तू माझ्यावर लग्न करशील का रे? हा काय तू माझ्यावर लग्न करशील का? का चेष्टा करायला लागली हा लागा. अरे 35 पुरीनं नकार दिलाय का तर रान करतोय म्हणून, मी शेत करतोय म्हणून. आणि तू नाही कसं आहे टिंगल करार तुम्ही, पण एवढं बी लागा तुम्ही हरभऱ्या झाडावर चढवू नका की पार लागा एखादा वर चढवून खालनं गादा गादा हलवून पाडचा ना, असं काय करू नका. अरे हरभऱ्याचं झाड लावणार पण शेतकरीच असतो, दुसरं कोणी नसतं या. आईला ही पोरगी डायलॉग मात्र लय खतरनाक आणती लागा. ए बाया तुला सकाळ धर कोण गावला नाही का, जा की आपली धर रस्ता. अरे तुला काय कमी पडून दिलं नाही म्हणजे बस ना. तू लग्न करणार आहे का नाही सांग? काय चेष्टा करायला लागली गरीबाची. अरे जास्त नाही का, मी खरं तेच बोलते का. तुला मी तू काय मागशील का नाही मी ती तुला देते. तू म्हणला ना रानात 35 गुंठ ऊस निघला पाहिजे किंवा 35 टन निघला पाहिजे, मी काढणार का तर काढणारच. अरे पोरगी डायलॉगच हानती मारणाचं. आणि तुझा बाप माझं काताड काढन त्याचं काय? आता तुला बापाचं काय करायचंय ते बापाचं दे सोडून, तुझ्या बी घरच्याच दे सोडून. तू पळून येतो का सांग? अयो ए बया शिरण आहे तुला, जा की. माझा बाप बी मला ठेवायचा नाही, कुशाला म्हणते पळून चल. अरे तुझ्या कपड्याला एक डाग सुद्धा पडणार नाही एवढी मी गॅरंटी देते. तू लग्न करतोय का सांग फक्त. हिला काय करतो माहित आहे का, हिच्याच घरी घेऊन जातो आणि बापा देखता ही किती वाटावाटा करते ती बघतो. मला बी कळण की तर माझी पट्टी पडते का मला आपलं उगाच हरभऱ्या झाडावर चढावते. एक काम करू, चल तात्याकडे जाऊ, तात्याला एकदा विचारू. आता तात्याला कशाला विचारायचं नाही, आणखी? चल की विचारू आपण. अरे नवरी मुलगी मी आहे. हाय हाय असू दे. कसं आहे आई बापानं लहानाची मोठी केली, एकदा विचार घेऊ, दिली तर ठीक, नाही तर जाऊ की पळून. हाय ना तुझी नाही. इच्छा? चल चल तू चल. चल. ए बाया मी आत येत नसतो. थांब. तात्या, ओ तात्या, काय ग? इकडे या.
ही कोण हे तुमचा होणार जाव आहे. काय हो. काय डोक्यात पडली का काय? डोक्या पडायचा हा काय विषय आहे का? तुम्ही काय म्हणला होता? चांगला पोरगा पाहिजे, घरदार चांगलं पाहिजे, जमीन पाहिजे, नोकरी करणारा पाहिजे. ह्यो रानात कबाड कष्ट करून नोकरी करतोय. म्हणजे नोकरी म्हणजे ते रानातली सगळी कामं करतोय, कष्ट करतोय. ही आहे ह्याच्याकडं. अगं मला तोंड दाखवाय तरी जागा ठेवू गावात. तुमचं तोंड आहे का नाही? ही लय बघा फेमस आहे गावात, तुम्हाला माहित आहे. आणि तुमच्या तोंडाकडे बघून का नाही मी गप बसली. नाहीतर ह्याला पळवून न्यायला मला लय वेळ लागला नसता. आता तू तर माझ्या टाळाचा केसच ठेवायचे नाही असं वाटतंय मला. अहो तुमचा मान पान मी राखती. मला बी माझ्या बापाची हाय इज्जत आबरू हाय अगं, म्हणून मी असती तर तुमच्या असं खाली. बोललीच नसती तू. अहो मग मी कधीच गेली असती, लग्न केलं असतं, मग आली असते तुमच्याकडं. पण तुमच्याकडे आली ना मी विचारायला, मला ह्या पोरासोबत लग्न करायचंय म्हणून. तायडे काय विषय काय नक्की तुझा? ह्याला काय घेऊन आली? ह्याला कशाला घेऊन आली म्हणजे? मी तात्यांकडे आली, मी तात्यांकडे बोलती. तू काय मध्ये बोलायचा संबंध आहे? तुला मानपान देईल लग्नात, मी म्हणलंय ना. अरे पण भाऊ आहे मी तुझा. हो भाऊ आहे, मी मान्य करते की. माझं लग्न लावून द्या, सगळं व्यवस्थित होतंय. बर मी बोलू का 2 शब्द? ताते हे बघा कसं आहे माहित आहे का, म्हणजे आपला काय संबंध नव्हता बरं का, आयुष्यपत सांगतो. पण हो का तुमची पोरगी माझ्यापाशी आली, मला म्हणली बाबा तुझ्या घरी 2-4 एकर रान आहे, मी शेतात काम करीन, माझ्यासोबत लग्न करतो का? हे बघा आपली काय चुकी नाही, आपण डायरेक्ट तुमच्यापाशी घेऊन आलो. म्हणलं हो, तुझ्या बाबा घरच्यांची इच्छा असेल तर आपण करतो, नाही असं नाही. पण तुमची पोरगी जिद्दीला पिटली. उद्या जर मला म्हणली बाबा तू पळून चल आणि नेलं मला पळवून, तर तुमची आबरू जाईन, माझ्या घरच्यांची आबरू जाईन का नाही? बरं माझा बाप तुमचा दोस्त आहे, हाय घरी काय कमी आपल्या? अरे पोरा बस सगळं चांगलं आहे. पण आता काय माझं डोकं चालायचं बंद झालं. उद्या पळून गेली तर आबरू जाईन, त्यापेक्षा आपलं हो म्हणून टाका. मी आणतो माझ्या घरच्यांना आणि टाकू बार उडवून, मला बी कोण पोरगी देणार. तू आता पक्कच ठरवलंय म्हण की. तात्या अहो माझं फिक्सच झालंय. पोपट म्हणतोय ते पण बरोबर आहे. ह्याकडे आहे 5-6 एकर जमीन आहे, शेती पण चांगली करते अहो आणि तात्या, पोरगं पण चांगले ते. सरकारी नोकराची जशी नोकरी जाते का नाही, तशी शेतकऱ्याची कधी जमीन जात नाही. आयुष्याला जाते, पिढ्याने पिढ्या खात बसतात. एवढ्यात त्यांनी कमवून ठेवलेलं असतं शेतकऱ्यांनी. म्हणून विचार करू नका आणि आमचं लग्न लावून द्या. हे बघ बा पोरा, हं. आता हाय तिची इच्छा, तुझी बी इच्छा, तर मी तयार आहे. पण आपलं रितसर आपण मंडपात लावा आपलं. चालतंय नाही का, आपली काय आयुष्यपत आपल्याला घोडा नाही लावला तरी चालतोय, फक्त डीजे लावा. चालतंय हं, जाऊ का मग? येतो घरच्यांना घेऊन. हो तू ये, घरच्याला घेऊन ये. दादा लागा आता तयारीला. तात्या कर बाबा आता काय नाही हाय तिची इच्छा शेतकऱ्याबरोबर करायची. असू दे आता काय आहे, तिच्या सुखासाठी आता. चला 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 चला, चहा करते. तिकडे पण चालला आता तोंड गोड करा आणि द्या बार उडून आता एकदाचा.